बीजेपी छोड़ने के बाद संजय घोगरे पाटिल ने नांदेड़ हलका जुनूब से आज़ाद उम्मीदवार की हैसियत से पर्चा नामजदगी दाखिल कर दिया है। संजय घोगरे पाटिल ने अपनी ताकत का मुजाहरा करते हुए एक रैली निकाली। चौपाला से तहसील ऑफिस तक ये रैली निकाली गई। इस रैली में हजारों लोगों ने शिरकत की। संजय घोगरे पाटिल ने मीडिया से बात करते हुए कहा कि वो हलके के वोटर्स के इसरार पर इलेक्शन लड़ रहे हैं। इन्होंने ये भी कहा कि वो जल्द ही मनोज जारंगे पाटिल से मुलाकात करेंगे और इनकी हिमायत भी हासिल करेंगे। काहीच नाही, मी आज नांदेड दक्षिणमध्ये विधानसभेचा अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि नांदेड दक्षिणमध्ये जे विकास खुलडा आहे, आज आपण फिरत असते वेळेस तुमच्या लक्षात येईल की नांदेड दक्षिणमध्ये कुठेही रस्ता व्यवस्थित नाही, कुठं पाण्याची व्यवस्था बिकट झालेली आहे। सर्व गोष्टी जे आपल्याला उपयोगी आहेत, जे आमदारांना केलं पाहिजे, परंतु अशा कोणत्याही उपलब्ध आमदारांनी केलं नाही। त्यामुळे नांदेड दक्षिणच्या जनतेनेच मला सांगितलं आहे की यावेळेस संजू तू अपक्ष म्हणून आमदारकी लढव दक्षिणची। माझा भाजपचा संबंध दूरपर्यंत राहिलेला नाही, कारण माझी आई भाजपची नगरसेविका होती। 2 वर्षापासून 2022लाच कार्यकाळ संपला आहे। त्यामुळे भाजप आणि माझा संबंध नाही। माझं पद होतं, ते पद माझं नांदेड दक्षिण विधानसभा तयारी करत आहे म्हणून 2 वर्षापूर्वी माझं काढलं आणि त्याच्यानंतर मला चिखलीकर साहेबांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या लेटर पॅडवर नांदेड जिल्हा सरचिटणीस म्हणून पद आणलं होतं, परंतु मी साहेबाला सांगितलं की मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे आणि मी आंदोलनात आहे, मला भाजपचं पद कोणतंही नको, म्हणून मी ते पद स्वीकारलं नाही। माझा आणि भाजपचा दूरपर्यंत संबंध नाही आणि मी आज जारंगे पाटलाची भेट घेण्यासाठी जात आहे। मी त्यांना बॉन्ड लिहून देणार आहे की माझा आपण जे म्हणसाल ते मी आरक्षणाचे चळवळ असेल, बाकी कोणतेही काम जारंगे पाटील चळवळीचं सांगतील तर त्या चळवळीमध्ये मी सक्रिय राहील। माझा भाजपचा काही संबंध नाही। मी आज बॉन्ड घेऊन जात आहे आणि मी देणार आहे जारंगे पाटलाला। तुम्हाला एक सांगतो, मी आयुष्यामध्ये कधीच माघार घेतली नाही। एक तर पाऊल टाकला नाही आणि टाकल्यावर माघार घेतली नाही आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पाऊल टाकल्याच्या नंतर माघार घ्यायचा विषयच नाही आणि परतीचे दोर तोडलेले आहेत। मी नांदेड दक्षिणची विधानसभा ही नक्कीच लढणार आहे। कोणी म्हणत असेल की संजय घोगरे बी टीम आहे, हे आहे, ते कोणताही विषय असेल तर त्याच्याशी माझा संबंध नाही। मी शब्द दिलेला आहे जनतेशी, माझ्याकडून सर्वांनी आशीर्वाद दिलेत की संजू तू अपक्ष लढ आणि सहकार्याने सांगितले की यावेळेस आम्ही तुझ्यासोबत आहोत, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला गुलाल लावायचा आहे। त्या उद्देशाने मी अपक्ष निवडणूक लढत आहे। आता माघार मी घेणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो।